हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज ह्या व्हिडिओमध्ये आपण IPCचं ज्युरिस्डिक्शन बघणार आहोत. म्हणजे इंडियन पिनल कोड जो आहे तो एक्झॅक्टली कुठे कुठे आणि कोणावरती ॲप्लिकेबल होतो हे बघणार आहोत. सो ज्युरिस्डिक्शनचा मीनिंग काय आहे? ज्युरिस्डिक्शनचा अर्थ होतो अधिकार क्षेत्र, म्हणजेच दी एरिया इन विच लीगल पॉवर ऑर अथॉरिटी कॅन बी एक्सरसाइज्ड ऑर कॅन बी यूज्ड. म्हणजे असा एरिया ज्या एरियामध्ये तुम्हाला जी पॉवर आहे, तुमच्याकडे जी अथॉरिटी, तुम्ही ती यूज करू शकता, तिचा वापर करू शकतात. तर आता हे जे ज्युरिस्डिक्शन हा जो वर्ड आहे ना, हा आला आहे लॅटिन वर्डमधून. ज्युरिज म्हणजे लॉ आणि डिक्टो म्हणजे काय? सेइंग. सो आय से बाय लॉ म्हणजे मला लॉने तो अधिकार दिला आहे काही बोलण्याचा किंवा काही करण्याचा. म्हणजेच काय की असं अधिकार क्षेत्र की मला ते लॉमुळे प्राप्त झालेलं आहे, कायद्याने मला ते अधिकार क्षेत्र प्राप्त झालेलं आहे. तर आता इथे ज्युरिस्डिक्शन जे आहे खरं तर 3 प्रकारचे असतात. एक असतं टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन, दुसरं असतं सब्जेक्ट मॅटरचं ज्युरिस्डिक्शन, तिसरं असतं पेक्युनरी ज्युरिस्डिक्शन. टेरिटोरियल म्हणजे भौगोलिक क्षेत्र, टेरिटोरियल हे नावावरूनच आपल्याला समजतं की भौगोलिक क्षेत्र की कुठल्या सीमांपर्यंत. त्यानंतर सब्जेक्ट मॅटर म्हणजे आता जसं सिव्हिल मॅटर येतं ते सिव्हिल कोर्टात जाणार, क्रिमिनल तर क्रिमिनल कोर्टात जाणार, कन्झ्युमरचं मॅटर येतं ते कन्झ्युमर कोर्टात जाणार. त्यानंतर पेक्युनरी म्हणजे तिथे मर्यादा असते की कॉस्ट जी असेल तुमच्या सूटची व्हॅल्यू ती जर इतकी असेल तर ह्या कोर्टामध्ये, त्यापेक्षा जास्त असेल तर अमुक कोर्टामध्ये, अशा पद्धतीने. तर आता इथे हे जे ज्युरिस्डिक्शन आहे आपल्याला फक्त बघणार आहोत आपण टेरिटोरियल आणि एक्स्ट्रा टेरिटोरियल. आता इथे आपला इंडियन पिनल कोड जो आहे याचं मूळ उद्दिष्ट काय बरं? की एक जनरल पिनल कोड जो आहे तो इंडियासाठी प्रोव्हाइड करायचा. पिनल म्हणजे काय? पनिशमेंट. एक असा कोड की जिथे पनिशमेंट जे आहे ती डिस्क्राईब केलेली असेल एखाद्या ऑफेन्ससाठी. एखादा तुमचा जर राईट आहे तो व्हायोलेट झाला तर त्या ठिकाणी काय पनिशमेंट असेल हे त्या ठिकाणी मांडलेलं आहे IPCमध्ये. मग आता हा जो IPC आहे, ह्या IPCचं ज्युरिस्डिक्शन जे आहे बेसिकली की म्हणजे याची ॲप्लिकेबिलिटी की भारतात नेमका कुठे हा ॲप्लिकेबल असेल, भारताच्या बाहेर पण असेल की नसेल, मग तो असेल तर कुठल्या सिच्युएशनमध्ये असेल, हे आपल्याला सापडतं सेक्शन 2, 3 आणि 4. छोटेसे सेक्शन्स एकदम, फक्त 2, 3, 4. ओके, आरामात लक्षात राहतील तुम्हाला. आता इथे ज्युरिस्डिक्शन टेरिटरीच्या बेसिसवर 2 प्रकारात आपण त्याला डिव्हाइड करू शकतो. वन इज इंट्रा टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन, दी अदर इज एक्स्ट्रा टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन. आता इंट्रा टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन म्हणजेच काय? विदिन द टेरिटरी ऑफ व्हॉट? ऑफ इंडिया. इंडियाच्या टेरिटरीमध्ये, म्हणून इथे इंडियाचा मॅप काढला आहे बघा मी. इंट्रा टेरिटोरियल म्हणजे काय? ह्या इंडियाचं जे सीमा क्षेत्र आहे, इंडियाच्या ज्या बॉर्डर्स आहे, इथे अगदी टॉप टू बॉटम, ईस्ट टू वेस्ट, नॉर्थ टू साऊथ, इथे जेवढं इंडियाचं क्षेत्र आहे, जितकं भौगोलिक क्षेत्र आहे इंडियाचं, तिथे आपला हा जो इंडियन पिनल कोड आहे तो त्या ठिकाणी ॲप्लिकेबल असणार आहे. मग आता इथे विदिन द टेरिटरी म्हटलं, इंट्रा टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन म्हणजे काय? की दोज हू आर लिव्हिंग विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया. इंडियाच्या टेरिटरीमध्ये म्हणजे भारताच्या भूमीवरती जो कोणी राहतो त्या सगळ्यांवरती IPC जे आहे ते ॲप्लिकेबल असतं. आता मग भारताच्या भूमीवरती कोण बरं राहतं? तर इथे बऱ्याचशा जातीचे, पंथाचे, त्यानंतर नॅशनॅलिटीचे लोक जे आहे ते येतात. आता इथे प्रत्येक पर्सन, एव्हरी पर्सन शॅल बी लायबल टू पनिशमेंट अंडर दिस कोड. सेक्शन 2 सांगितलं हे की एव्हरी पर्सन. मग आता एव्हरी पर्सनमध्ये तर फॉरेनर्स पण येतात. आता आपल्याकडे पर्यटनासाठी किंवा काही उद्योग व्यापारासाठी, इतर काही कारणांसाठी फॉरेनर पण आपल्या इथे येतात. मग त्यांच्यावर पण हे ॲप्लिकेबल असेल का? येस, सेक्शन 2 खूप क्लिअरली सांगतो, एव्हरी पर्सन म्हटलं आहे त्याने. तर इथे इंडियामध्ये येणारा प्रत्येक पर्सन, मग तो फॉरेनर जरी असला, ज्या मिनिटाला तो इंडियाच्या धर्तीवरती पाय ठेवतो त्या मिनिटाला तो जो आहे त्याच्यावर कुठलं ज्युरिस्डिक्शन जे आहे ते ॲप्लिकेबल होतं, ते आपलं इंडियन पिनल कोडचं. म्हणजे त्याने जर या ठिकाणी कुठलाही गुन्हा केला तर ही कॅन बी ट्रायड अंडर IPC. आणि तसंच त्याच्यासोबत जर एखादा गुन्हा झाला
तर त्याला IPCचं प्रोटेक्शन पण भेटेल. म्हणजे ज्या व्यक्तीने त्याच्यासोबत गुन्हा केला त्यासाठी त्या व्यक्तीवरती गुन्ह्याची नोंद होईल. म्हणजे इथे पनिशमेंट ॲज वेल ॲज प्रोटेक्शन हे दोन्हीसुद्धा तिथे त्या फॉरेनरला सुद्धा प्राप्त होतं. आता आपण अलीकडे एक यूट्यूबवर बघा खूप व्हिडिओ जी आहे ती व्हायरल झाली होती. एक मुलगी जी आहे, कोणीतरी फॉरेनर मुलगी होती आणि ती होळी बघण्यासाठी खेळण्यासाठी इथे इंडियामध्ये आली होती आणि काही टवाळखोर पोरांनी तिच्यासोबत त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीची वागणूक नाही दिली, बेसिकली छेडखाणी तिच्यासोबत केली. तर मग आता ती जी फॉरेनर मुलगी आहे तिच्यासोबत जर इथे इंडियाच्या लँडवरती, इंडियाच्या टेरिटरीमध्ये काही त्या ठिकाणी तिच्यासोबत एखादा ऑफेन्स कमिट झाला तर तिला इंडियन लॉचं म्हणजे आपल्या IPCनुसार तिला प्रोटेक्शनसुद्धा मिळेल. ओके, सो हे आहे सगळे आपले इंट्रा टेरिटोरियल. हे आहे आपलं इंट्रा टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन ऑफ IPC. कोणावर आहे? एव्हरी पर्सन. कोणता पर्सन? जो कोणी इंडियामध्ये राहतो, इंडियाच्या टेरिटरीवरती आहे. ओके, मग तो 10 मिनिटासाठी का आलेला असे ना, किंवा 10 दिवसांसाठी किंवा 10 वर्षांपासून राहतोय किंवा त्याच्या सगळ्या पिढ्यानपिढ्या तो इथेच राहतोय, डझंट मॅटर. त्याचं ड्युरेशन किती आहे ते मॅटर करत नाही. ही इज अपॉन द लँड ऑफ इंडिया. तिथे IPC ॲप्लिकेबल होणार. मग आता इथे सपोज आता दुसरं पण इथे दिलेलं बघा, दुसरी कॅटेगरी आहे, विल सी दॅट एक्स्ट्रा टेरिटोरियल. मग आता ही इंडियाच्या बाहेर, म्हणून ही मॅपच्या बाहेर मी दाखवलं आहे बघा. इंट्रा टेरिटोरियल म्हणजे इंडियाच्यामध्ये, इंडियाच्यामध्ये म्हणजे इंडियन टेरिटरीवरती. एक्स्ट्रा टेरिटोरियल म्हणजे काय? इंडियन टेरिटरीच्या बाहेर. आता हे आपल्याला सापडतं सेक्शन 3 आणि 4मध्ये. सेक्शन 3 काय सांगतो आपल्याला IPCचा? सेक्शन 3 म्हणतो की पनिशमेंट ऑफ ऑफेन्सेस कमिटेड बियॉन्ड बट विच बाय लॉ मे बी ट्राईड विदिन इंडिया. म्हणजे असे ऑफेन्सेस जे बियॉन्ड इंडिया कमिट झाले. बियॉन्ड इंडिया म्हणजे इंडियाच्या बाहेर, पण ते इंडियामध्ये ट्राय केले जाऊ शकतात. ओके, म्हणजे काय? आता बघा, एखादा इंडियन सिटिझन आहे. ओके, इंडियन सिटिझन जो आहे तो इंडियाच्या बाहेर राहतोय. तो जो आहे त्याच्यावर सुद्धा इंडियन लॉ म्हणजे आपला हा जो IPC आहे, इंडियन पिनल कोड जो आहे तो त्या ठिकाणी ॲप्लिकेबल असणार आहे. एखादा इंडियन तो दुसऱ्या देशात जातो आणि तिथे एखादा क्राईम कमिट करतो, तर त्याचं जे ट्रायल आहे, त्याचं जे म्हणजे जी काही त्या ठिकाणी ट्रायल होणार आहे ती IPCनुसार इंडियामध्ये होऊ शकते, जरी त्याने तो क्राईम जो आहे दुसऱ्या कंट्रीमध्ये केलेला असेल. तर इथे तुम्हाला परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारला जातो, म्हणजे जे प्रॉब्लेम सॉल्विंग येतं, तर तिथे हे विचारलं जाऊ शकतं तुम्हाला की ए हू इज अ सिटिझन ऑफ इंडिया कमिट्स अ मर्डर इन युगांडा. मग तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं, कॅन ही बी व्हेअर कॅन ही बी ट्राईड, किंवा कॅन ही बी ट्राईड अँड कन्व्हिक्टेड इन इंडिया. तर मग इथे तुम्हाला काय सांगायचं आहे की IPCचं सेक्शन 3 आणि 4 प्रमाणे जे एक्स्ट्रा टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन आहे त्याप्रमाणे त्या पर्सनने जरी युगांडामध्ये मर्डर केलेला आहे, पण जर तो इथे इंडियामध्ये इफ ही इज फाउंड इन इंडिया, तर ही कॅन बी ट्राईड, ही कॅन बी कन्व्हिक्टेड इन इंडिया. तो इंडियामध्ये सुद्धा त्याची ट्रायल होऊ शकते. ती युगांडामध्ये पण होऊ शकते, पण ती इंडियामध्ये सुद्धा होऊ शकते. आता हे जे प्रॉब्लेम सॉल्विंग आहे ना, प्रॉब्लेम सॉल्विंगवरती शॉर्ट व्हिडिओज मी काही बनवणार आहेत, तर तुम्ही ते शॉर्ट व्हिडिओज नक्की बघा. संध्याकाळपर्यंत साधारण 8-9पर्यंत काही शॉर्ट्स जे आहे ते मी अपलोड करेल. ओके, सो कमिंग बॅक. तर आता हे एक्स्ट्रा टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन की म्हणजे ती व्यक्ती आपल्या टेरिटोरीवर नाही आहे, बेसिकली ती इंडियाच्या लँडवर नाही आहे, पण तरीसुद्धा इंडियाचा जो आपला इंडियन पिनल कोड आहे म्हणजे इंडियन कायदा जो आहे, भारतीय दंड संहिता, ती त्याच्यावर ॲप्लिकेबल असणार आहे. म्हणजे ही एक वेगळी प्रोव्हिजन आहे ना. जनरली काय की आपल्या टेरिटोरीवर आपले लॉज, पण आपण आपल्या टेरिटोरीमध्ये नसताना दुसऱ्या कुठल्या टेरिटोरीवरती असताना सुद्धा आपला लॉ तिथे ॲप्लिकेबल होईल. तर त्याच्यासाठी हे इन्स्टन्सेस आहे की इंडियन सिटीजन आउटसाइड इंडिया राहतोय तो, किंवा शिप एअरक्राफ्ट रजिस्टर्ड इन इंडिया. आता बघा, एखादं जहाज असतं, जेव्हा ते जहाज जे आहे ते समुद्रात आहे, आता इट इज ऑन हाय सीज, ते काय हाय सीजवर आहे. मग त्या जहाजावरती, त्या शिपवरती जर एखादा क्राईम कमिट झाला, तर मग तो कुठल्या लॉनुसार तो त्या ठिकाणी त्याचं ट्रायल होणार आणि कुठे करणार, कारण की समुद्रात आहे. आता एवढा मोठा हाय सीज जे आहे, आता हे काय कोणाचा बापाचा नाही समुद्र, मग तिथे कुठला कायदा नेमका लागू होणार?
तर मग त्यावेळेला ज्या कंट्रीचं रजिस्ट्रेशन आहे, म्हणजे ज्या कंट्रीमध्ये ते शिप रजिस्टर्ड आहे किंवा तो एअरक्राफ्ट, विमानाच्या संदर्भात पण हेच आहे एअरक्राफ्ट, की ते एअरक्राफ्ट ज्या कंट्रीमध्ये रजिस्टर्ड असतं त्या कंट्रीचे लॉज तिथे ॲप्लिकेबल असतात. मग ते जे शिप आहे किंवा ते जे एअरक्राफ्ट आहे जर ते इंडियामध्ये रजिस्टर्ड असेल तर तिथे IPC जो आहे तो ॲप्लिकेबल होणार. त्या शिपमध्ये किंवा त्या एअरक्राफ्टमध्ये जो कुठला ऑफेन्स कमिट होणार तिथे IPC ॲप्लिकेबल असेल. म्हणजे इन शॉर्ट काय, जे ऑफेन्सेस इंडियाच्या बाहेर कुठल्या तरी दुसऱ्या देशाच्या लँडवर किंवा हाय सीजवर किंवा एअरक्राफ्टमध्ये कमिट झालेले आहेत तर त्याच्यावरती सुद्धा IPCचं काय असतं, IPC म्हणजे ॲप्लिकेबल त्या ठिकाणी होईल. इथे एक्स्ट्रा टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन जे आहे ते काम करतं. मग आता याला काही एक्सेप्शन आहे की आपल्या ह्या भारतात राहूनसुद्धा काही व्यक्ती अशा आहेत की त्यांच्यावरती आपला IPC जो आहे तो ॲप्लिकेबल होत नाही, भारताचे लॉ बेसिकली त्यांच्यावर ॲप्लिकेबल होत नाही. मग ते कुठले एक्सेप्शन्स आहे बरं, तर त्याला एक्सेप्शन्स टू इंट्रा टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन असं म्हटलं जातं. हे बघा, अगेन मी भारताच्या नकाशामध्ये ही सगळी नावं लिहिली आहे. म्हणजे हे लोक जरी भारतात असले तरीसुद्धा त्यांच्यावरती IPCचं जे ज्युरिस्डिक्शन आहे म्हणजेच इंडियन पिनल कोड जो आहे तो ॲप्लिकेबल होत नाही, त्यांना एक्सेप्शन आहे. मग हे एक्सेप्शन काय, तर वॉरशिप्स, ज्या वॉरशिप्स आहे त्यांच्यावरती आपलं ज्युरिस्डिक्शन जे आहे IPCचं ते ॲप्लिकेबल होत नाही. देन ॲम्बॅसेडर्स, आता ॲम्बॅसेडर्स, फॉरेन सोवरिन्स, प्रेसिडेंट आणि गव्हर्नर्स जे आहे, एलियन एनिमीज जे आहे, ह्या सगळ्यांवरती आपला जो IPCचं ज्युरिस्डिक्शन आहे ते काम करत नाही. आता टू अंडरस्टँड दिस इन डिटेल लेट मी एक्सप्लेन यू विथ रेफरन्स टू दिस. येस, म्हणजे आता जे डिप्लोमॅट्स असतात, ओके, डिप्लोमॅट्सवर IPCचं जे ज्युरिस्डिक्शन आहे ते इम्पोज होत नाही. का, डिप्लोमसी म्हणजे काय, दुसऱ्या देशांसोबत चांगले संबंध जे आहे ते मेंटेन करणं, कॉर्डियल रिलेशन्स, गुड इंटरनॅशनल रिलेशन्स मेंटेन करणं, त्याकरता डिप्लोमॅट्स जे आहे आपल्या कंट्रीमध्ये येत असतात. बरोबर, आता जसं पाकिस्तानमध्ये आपलं एम्बसी आहे तसं पाकिस्तानचं पण हाय कमिशन आपल्याकडे आहे न्यू दिल्ली इथे शांतीपथ या ठिकाणी. मग आपण जेव्हा असे दुसऱ्या देशाचे आपल्याकडे, म्हणजे आपल्या पण एम्बसीज बऱ्याच देशांमध्ये आहे आणि बऱ्याच देशांच्या एम्बसीज पण आपल्याकडे आहे. जवळपास 153 एम्बसीज आहे इंडियामध्ये. मग हे जे डिप्लोमॅट्स असतात त्याच्यामध्ये कोण कोण येतात, ॲम्बॅसेडर्स येतात, कॉन्स्युल्स येतात, एनव्हॉईज येतात, मिनिस्टर्स येतात. यांच्यावरती आपले कायदे, म्हणजे फॉरेन कंट्रीमधून आपल्याकडे येत असतात, यांच्यावरती आपले कायदे जे आहे ते इम्पोज होत नाही. का बरं, आता हा जो एक ॲम्बॅसेडर असतो, ॲम्बॅसेडर कोण असतो, ही ज पर्सन सेंट ॲज चीफ रिप्रेझेंटेटिव्ह, त्याच्या देशाचा, त्याच्या गव्हर्नमेंटचा तो एक चीफ रिप्रेझेंटेटिव्ह असतो, म्हणजे फार महत्त्वाचा पर्सन आहे. मग त्याचा रोल काय असतो, डिप्लोमॅटिक रिलेशन जे आहे दोन्ही देशांमध्ये ते प्रमोट करणं, ते डेव्हलप करणं, फॉरेन पॉलिसीज, फॉरेन स्ट्रॅटेजीज जे आहे ते इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स थ्रू त्यांना प्रमोट करणं. मग तो पर्सन जेव्हा आपल्याकडे येतो आणि जर आपण त्याच्यावरती आपले जे सगळे नियम कायदे जे इम्पोज केले तर काय होईल, तो त्या ठिकाणी फ्रीली त्याचं काम करू शकणार नाही, फ्रीली तो बोलू शकणार नाही. तो काहीतरी बोलला आणि तुम्ही लावली डिफेमेशनची केस, मग कसं होणार, तो काहीच बोलू शकणार नाही. तो कुठे चालला आहे, त्याला आता इथले सगळे लॉज ॲक्च्युली माहीत नाही, तो कुठे मीटिंगसाठी चालला आहे किंवा काय झालं त्याच्याकडनं चुकून मे बी, तर त्याच्यावर सिव्हिल आणि क्रिमिनल हे दोन्ही ज्युरिस्डिक्शन ॲक्च्युली इम्पोज होत नाही. का, त्याने त्याचं काम जे आहे त्याला व्यवस्थित करता यावं म्हणून. मग कॉन्स्युल्स कोण असतात, अ पब्लिक ऑफिसर हू इज कमिशन्ड बाय अ स्टेट टू रिसाइड इन अ फॉरेन कंट्री फॉर द पर्पज ऑफ फॉस्टरिंग द कमर्शियल अफेअर्स ऑफ इट्स सिटीजन इन दॅट फॉरेन कंट्री अँड परफॉर्मिंग सच रुटीन फंक्शन्स ॲज इश्युईंग विजाज अँड रिन्यूइंग पासपोर्ट्स. आपल्याकडे बघा मुंबईला कॉन्स्युलेट्स आहेत. मग हे कॉन्झ्युलेट्समध्ये जे कॉन्झ्युल्स येतात यांचं काम काय असतं, हे दुसऱ्या देशातून आलेले असतात आणि त्यांचे जे सिटिझन्स इथं राहत आहेत समजा आपल्या देशामध्ये, तर मग त्यांच्या विजा रिलेटेड, त्यांचं पासपोर्ट रिलेटेड काही काम असेल तर हे लोक करतात. मग यांनासुद्धा काय, यांचं जे रेसिडेन्स आहे हे स्वतः ॲज अ पर्सन आणि ज्या ठिकाणी ते राहतात त्यांचं रेसिडेन्स प्लस यांचं ऑफिस, ह्या सगळ्यांना
सॉरी, आय पी सीचं जे ज्युरिस्डिक्शन आहे याच्यापासून काय आहे, एक्सेप्शन प्राप्त झालेलं असतं. एन्व्हॉय म्हणजे कोण, राजदूत असतो, तो मेसेज घेऊन आलेला असतो दुसऱ्या देशातून आपल्या देशामध्ये, तर त्यालासुद्धा तो मेसेंजर आहे, त्यालासुद्धा त्याचं काम जे आहे व्यवस्थित तिथे फ्रीली करता यावं, कुठलीही भीती न बाळगता, म्हणून त्यालासुद्धा आय पी सीपासून काय आहे तिथे एक्सेप्शन दिले. आणि मिनिस्टर्स तर आपल्याला माहिती आहे, समजा डोनाल्ड ट्रम्प आपला इथे आला, आता डोनाल्ड ट्रम्प आपल्याकडे आला आणि त्याची कार समजा चुकीच्या दिशेने चालली आहे, सपोज त्याला ट्रॅफिक रूल्स जे आहे काहीतरी व्हायोलेट केले, आपण डोनाल्ड ट्रम्पचं काय तिथे चलान फाडणार आहे का? नाही. काय हे असं, कारण की त्या लोकांना, ते खूप इम्पॉर्टंट लोक आहे त्यांच्या कंट्रीमध्ये, तिथे त्यांना खूप मान सन्मान असतो आणि तोच आपल्याही देशात मिळावा. तो जर इथे मिळाला नाही, त्यांना रिस्पेक्टफुल वागणूक दिली नाही, आपण त्यांच्यावरती काही इथे चार्जेस इम्पोज केले, तर तिथे दोन देशांमध्ये जे संबंध असतात ते बिघडतात. तो हे रिझन आहे त्याच्यामागे. आता यांना इतकी हे मिळाले असते, प्रिव्हिलेजेस आणि इम्युनिटीज भेटलेली असते की हे यांना फ्रीडम ऑफ मूव्हमेंट असतं. त्यानंतर हे ज्या ठिकाणी राहतात तर तिथे कोणालाही एंट्री नसते. इव्हन म्हणजे हे ज्यावेळेस एअरपोर्ट वगैरेवरती जातात तेव्हा यांच्या ज्या बॅग्स असतात ना, हे डिप्लोमॅटिक बॅग्स, तर त्याच्यावर एक विशिष्ट असा एक टॅग असतो आणि त्या बॅग्सचं चेकिंगसुद्धा होत नाही, इतकं त्यांना प्रोटेक्शन जे आहे, एक्सेप्शन जे आहे हे मिळालेलं आहे. सो याची एक केस जी आहे ती आपण बघूयात. लेट्स स्टडी अ केस. एकच मिनिट. तर इथे वीर सावरकरांची केस आहे. वीर सावरकर जे आहे, ही वॉज अक्युज्ड ऑफ हाय ट्रिझन, म्हणजे देशद्रोह. इन शॉर्ट, ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट त्यांनी देशद्रोह केला असं त्यांच्यावरती चार्जेस होते. ही वॉज अक्युज्ड ऑफ दॅट. आणि लंडनवरून बॉम्बेला त्यांना शिप थ्रू आणत असताना ते काय तिथे एस्केप केलं त्यांनी, ते तिथे पसार झाले. कुठे? फ्रान्स पोर्टला. पण मग फ्रान्स गव्हर्नमेंटने ब्रिटिश गव्हर्नमेंटला त्याची कस्टडी जी आहे, म्हणजे त्यांची कस्टडी जी आहे वीर सावरकरांची, ती दिली. का? कारण की इथे एक्स्ट्रा टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन कुठेतरी ते जे आहे ते त्यांनी इम्पोज केलं की बाबा आम्हाला अधिकार आहे त्याला ट्राय करण्याचा, जरी तो तुमच्याकडे पळून आलेला असला तरी. तो आय होप सो तुम्ही हा जर क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये आला तर व्यवस्थित अटेम्प्ट करू शकाल. So see you in the next lectures, next video.